नुब्रा व्हॅली. व्हॅली म्हटलं की मोठी दरी येते. खरं तर लेह भाग संपल्यानंतर इथे सुरू होतं अतिशय बारीक प्रकारच्या वाळूची निर्मिती या ठिकाणी, आणि म्हणून ह्याला कोल्ड डिझर्ट म्हणतात. डिझर्ट म्हटलं, वाळवंट म्हटलं की उष्णता, प्रचंड उष्णता आणि वाळू, ह्याच्या पलीकडे आपल्याला काही दिसत नाही. इथे मात्र हिरवळ आहे, वाळू आहे, मात्र उष्णता नाही आहे. याचं कारण असं की चारी बाजूला जे तुम्ही बघता आहे, चारी बाजूला जी शिखरं आहे त्या शिखरामध्ये बर्फ पडलेला आहे आणि निळशार आभाळ आहे, आणि यामुळे इथलं वातावरण, इथली वाळू ही थंड झालेली असते. खरं तर ह्या व्हॅलीला अजून एक नाव आहे, सिल्क रूट. सिल्क रूट म्हणजे प्राचीन काळी काश्मीरमधून किंवा दिल्लीमधून जो व्यापार व्हायचा, ह्या मार्गे उंटावरून इकडचे कपडे, नीळ, अजून काही मसाल्याचे पदार्थ वाहतूक व्हायची, आणि ही वाहतूक होत असताना ह्या मार्गे जायची, म्हणून याला सिल्क रूट म्हणतात. इथल्या वाहतुकीसाठी उंटांचा वापर केला जायचा. ही उंट अफगाणिस्तानपर्यंत पायी जायचे, आणि हे पायी जात असताना या केसाळ उंटांचा वापर केला जायचा. तुम्ही अगदी जवळून पाहत असाल की या उंटाला 2 खांदे आहेत. 2 खांदे असल्या हा दुर्मिळ उंट खरं तर भारतातलं हा प्राणी नाही आहे. व्यापाराच्या निमित्तानं, सिल्क रूटच्या निमित्तानं या ठिकाणी व्यापार होत होता, आणि जेव्हा व्यापार बंद झाला तेव्हा हे परदेशी उंट इथेच राहून गेले, आणि आता ह्याचा वापर व्यापारासाठी नाही तर पर्यटकांसाठी केला जातो. ही अतिशय दुर्मिळ जात नामशेष होत आहे, आणि ह्या उंटाच्या प्रकारांचं जतन आणि पुनर्संवर्धन करण्याचं काम या शासनानं हाती घेतलं आहे असं समजतं. ही आहे नुब्रा व्हॅली कोल्ड डिझर्ट.